नमो बुद्ध मित्रांनो आणि मित्रांनो, जय भीम मित्रांनो। आज बुद्ध आपल्यामध्ये आहे कारण आपल्याला माहिती आहे की बुद्धाचं अस्तित्व होतं। बुद्ध हा भारताच्या जन्मभूमीत जन्मलेला होता। पण मित्रांनो, 200 वर्षापूर्वी म्हणजे 17व्या शतकात आणि 18व्या शतकात असा एक सुद्धा भारतीय नव्हता की ज्याला जाणीव होती की गौतम बुद्ध नावाची व्यक्ती ही भारताच्या मातीमध्ये जन्मलेली आहे, की गौतम बुद्ध काय आहे आणि गौतम बुद्ध कोण आहे। कारण त्यावेळी गौतम बुद्ध ही संकल्पना कोणाच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हती। त्यावेळी बुद्ध हा या भारतामध्ये जन्मलेला एक व्यक्ती असून तो इतका महात्मा झाला आणि त्याने जगाला शांततेचा मार्ग दाखवणारा एक धम्म दिला हे कुणाच्या लक्षातही नव्हतं। कारण मित्रांनो, बुद्धाच्या विरोधकांनी बुद्धांच्या विचारांना 9व्या आणि 10व्या शतकापासूनच लगाम लावायला सुरुवात केली होती। आणि मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचा काळ संपतातच विरोधकांनी बुद्धाला अक्षरशः जमिनीमध्ये गाडून टाकलं। आणि म्हणूनच मित्रांनो, त्यावेळेपर्यंत लोकांना बुद्ध नक्की काय आहे हेच माहिती नव्हतं। मग मित्रांनो, तुमच्या मनात असा प्रश्न पडला असेल की अशी कुठली जादू झाली की हा गाडलेला बुद्ध अचानक वरती आला आणि या बुद्धाने दिलेला धम्म पूर्ण जगामध्ये पसरला। खरंच की ही किमया करून दाखवली 5 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी। आणि का, कुठे आणि कशी काय, ही सगळी गोष्ट मी तुम्हाला येणाऱ्या घटनांमध्ये विस्तृतपणे सांगणार आहे। आणि मित्रांनो, ते 5 ब्रिटिश अधिकारी कोण होते हे सुद्धा आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जरा पण अर्धवट सोडू नका। जर या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियुग। बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती। मित्रांनो, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर कालांतराने या देशावर ब्रिटिशांची सत्ता आली। आणि जेव्हा ब्रिटिशांची सत्ता आली तेव्हा त्यांनी नवीन राज्य स्थापना करायला सुरुवात केली। मित्रांनो, ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी जंगल तोडून त्यांच्या वसाहती बनवायला सुरुवात केली, नवीन नवीन रस्ते बनवायला सुरुवात केली, त्यांनी रेल्वेच्या रूळ टाकून नवीन नवीन मार्ग बनवायला सुरुवात केली। पण या सगळ्या कामांमध्ये त्यांनी जेव्हा ही भारताची जमीन उकरायला सुरुवात केली किंवा खोदून काढायला सुरुवात केली तेव्हा मित्रांनो, त्यांना वर्षानुवर्ष जुने असलेले इतिहासखालील काही बांधकामे मिळत होती। त्या बांधकामामध्ये त्यांना मोठे मोठे दगड, शिलालेख, अभिलेख या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत होत्या। मित्रांनो, नुसतं एक जागी नाही, पुष्कळ अशा जागी त्यांना हे भेटत होते। त्यावेळी ब्रिटिश अधिकारी खरंच चकित झाले की भारताची प्रत्येक भूमी खोदल्यानंतर हे असे इतिहासकालीन अवशेष का मिळत आहेत। आणि त्यांना त्या अभिलेखांवर एक वेगळी भाषा होती। ती भाषा त्यांना वाचायला जमत नव्हती कारण ती भाषा प्राकृत होती, ती 2500 वर्षापूर्वीची होती। त्याच्यामुळे जे काही सामान, जे काही अवशेष त्यांना खोदकामातून भेटत होते तेव्हा त्यांना त्याचा अर्थ काय हेच कळायला माग नव्हता। त्या खोदकामामध्ये मित्रांनो, ब्रिटिशांना एक व्यक्तीच्या योगासनामध्ये बसलेल्या अवस्थेत असलेली सारखी मूर्ती मिळत असे। त्या मूर्त्या त्यांना प्रत्येक ठिकाणातून मिळू लागल्या होत्या। पण मित्रांनो, त्या मूर्तीतली व्यक्ती कोण आहे हे समजायला काहीच माग नव्हता। मित्रांनो, त्याच खोदकामाच्या काळामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची घटना घडली आणि ती घटना एक क्रांतिकारी घटना होती। जेम्स प्रिन्सेप नावाचा एक ब्रिटिश स्कॉलर, त्याने खोदकामामधून भेटलेले शिलालेख याच्यावर असलेली प्राकृत भाषा त्याने डिकोड करायला सुरुवात केली आणि त्याला 1836 साली त्याला यश लाभलं। मित्रांनो, जेम्स प्रिन्सेप नावाचा एक स्कॉलर याने प्राकृत भाषेचा अर्थ फायनली शोधून काढला। मग काय मित्रांनो, बुद्धाला या जमिनीतून उकरून काढण्याच्या मार्गावर जेम्स प्रिन्सेप याने पहिलं पाऊल टाकलं होतं आणि ती होती ही सगळ्यात मोठी घटना। मित्रांनो, या भाषेचा अर्थ जेव्हा कळता न कळतातच जेम्स प्रिन्सेप याने फायान, ह्युआनचांग, इत्सिंग यासारखे जे चायनीज स्कॉलर इंडियामध्ये येऊन गेले होते त्यांची जी पण पुस्तके चायनामध्ये होती ती त्याने डिकोड करायला सुरुवात केली। तर मित्रांनो, मग काय, त्या दिवसापासून या भारतामध्ये जादू व्हायला सुरुवात झाली। जो गाडलेला बुद्ध होता त्याला उकरून काढण्याच्या प्रत्येक पावलामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या जानची बाजी लावली। आणि मित्रांनो, जेम्स प्रिन्सेपच्या या यशामुळेच गौतम बुद्ध कोण होते, तसेच अशोका कोण होता या सगळ्यांची माहिती त्याने शोधून काढली। आणि मित्रांनो, त्या यशामुळेच बाकी सगळे जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनीही खोदकाम करायला सुरुवात केली। पाली आणि प्राकृत भाषेमध्ये असलेले ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी त्यांचे भाषांतर केले आणि त्याच्यानुसार त्यांनी खोदकाम करून बुद्धाला पुन्हा एकदा वर काढण्यामध्ये सुरुवात केली। मित्रांनो, प्राकृत आणि पाली भाषा ही समजली होती, त्यासोबत ब्राह्मी भाषा सुद्धा जेम्स प्रिन्सेपने शोधून काढली होती। पण मित्रांनो, अजूनही लोकांना पटत नव्हतं
की बुद्ध ही संकल्पना आहे की खरं ही व्यक्ती होते किंवा त्यांचं अस्तित्व होतं. मित्रांनो, हाच संशय दूर करण्यासाठी 1890 मध्ये एक अशी घटना घडली की ज्याच्यामुळे लोकांना गौतम बुद्धाचे अस्तित्व आहे हे मानण्यासाठी एक ठोस असा पुरावा भेटला. मित्रांनो, तो पुरावा काय होता बरं? 1890 मध्ये नेपाळ या देशातील लुंबिनी या गावी तराईच्या जंगलामध्ये खोदकाम करताना तिकडच्या मजुरांना आणि गावकऱ्यांना काही पुरातन असे अवशेष आढळले. आणि मित्रांनो, लोकांनी या गोष्टीची बातमी त्यावेळी असलेले नेपाळचे सेनापती खडक शमशेर जंग बहादूर यांना दिली. आणि खडक शमशेर जंग बहादूर यांनी त्यावेळी आर्किओलॉजिस्ट डिपार्टमेंटमध्ये असलेले अधिकारी अँटोन फ्युरर यांना दिली. मित्रांनो, अँटोन फ्युरर हा एक स्मार्ट अधिकारी होता. मग त्याने जराही वेळ न जाऊ देता तो तात्काळ नेपाळच्या लुंबिनी येथे पोहोचला आणि खडक शमशेर जंग बहादूर या सेनापती बरोबर त्याने खोदकामाला सुरुवात केली. आणि काही दिवसातच त्यांना अशी काही गोष्ट सापडली ज्याच्यामुळे नक्की झालं की गौतम बुद्धांचे अस्तित्व होते आणि गौतम बुद्धाचा जन्म हा या मातीत आणि याच ठिकाणी झाला होता. आणि मित्रांनो, तीच जागा म्हणजे लुंबिनी होय. मित्रांनो, अँटन फ्युरर ह्याने काही दिवस खोदकाम केल्यानंतर त्याला मोठी अशी बुद्धाची मूर्ती सापडली. ती मूर्ती अतिशय सुबक अशी होती आणि त्या मूर्तीबरोबरच त्यांना एक भला मोठा अशोका पिलर सापडला आणि त्या अशोका पिलरवर 90 अशी अक्षरं लिहिली होती, ज्याच्यामुळे हे तात्काळ कळून आलं की या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला होता आणि सम्राट अशोकाने या जागेवर मोठा अशोका पिलर उभा केला होता. मित्रांनो, अशा प्रकारे 18व्या शतकामध्ये या दोन मोठ्या अशा घटना घडल्या. मित्रांनो, पहिलं म्हणजे प्राकृत, पाली आणि ब्राह्मी भाषा याचा आपल्याला खरा अर्थ कळला. दुसरं म्हणजे गौतम बुद्धाचे जन्मस्थान काय आहे हे माहिती पडले. परंतु अजूनही लोकांना विश्वास होत नव्हता की गौतम बुद्धाचे अस्तित्व खरं होतेच की नव्हते. त्यावेळी अजून एक अशी घटना घडली ज्याच्यामुळे तर शिक्कामोर्तबच झालं की गौतम बुद्ध या मातीमध्ये जन्मलेला एक व्यक्ती होता. त्याने त्याच्या मेहनतीने आणि कष्टाने शांततेचा मार्ग शोधून काढला आणि जगाला धम्माच्या स्वरूपात दिला. मित्रांनो, खूप सारे ब्रिटिश अधिकारी हे गौतम बुद्धाबद्दल अजून काय काय भेटतं याच्या प्रतीक्षेमध्ये होते. त्यांनी अजूनही खोदकाम सुरू ठेवलेलं होतं. मित्रांनो, एक खरंच मोठी एक किमया झाली. ही किमया अशी होती की ज्याच्यामुळे पूर्ण जगाला गौतम बुद्धाचं अस्तित्व होतं हे माहिती तर पडलं, पण त्याच्यावर शिक्कामोर्तब सुद्धा झाले. ती गोष्ट अशी होती, 1897 साली विल्यम क्लॅक्स्टन पेपे नावाचा इंग्रज अधिकारी, तो पेशाने इंजिनियर होता. मित्रांनो, विल्यम क्लॅक्स्टन पेपे हा उत्तर प्रदेशमधल्या पिपरावा आणि सिद्धार्थनगर या एरियामध्ये येऊन काही बांधकाम करत होता. आणि तेव्हा त्याला बांधकाम करताना एक भला मोठा डोंगर दिसला. पण त्या डोंगराच्या आतमध्ये जेव्हा त्याने खोदकाम सुरू केलं तेव्हा त्याला काही विटा सापडल्या. मग मित्रांनो, त्याची क्युरिओसिटी, आतुरता अजून वाढली आणि त्याने अजून जास्त त्याच्यामध्ये खोदकाम करायला सुरुवात केली. मग काय मित्रांनो, काही दिवस त्याने खोदकाम केल्यानंतर त्याला कळलं की हे भले मोठे स्तूप आहे. अजून त्याने काही दिवस त्याच्यामध्ये खोदकाम केल्यानंतर मित्रांनो त्याला भली मोठी पेटी सापडली. आणि त्या पेटीमध्ये मित्रांनो काय होतं माहिती आहे? त्या पेटीमध्ये त्याला एक मोठा कलश भेटला आणि मित्रांनो त्या कलशामध्ये होते आपल्या गौतम बुद्धाच्या शरीराचे अवशेष. मित्रांनो, ही खरंच मोठी विक्ट्री होती. याच्यामुळे जगाला कळलं की गौतम बुद्ध ह्या मातीमधला होता. गौतम बुद्धाचं अस्तित्व होते. तो या मातीमध्ये जगला आणि याच मातीमध्ये मरण पावला, पण त्याने या मधल्या काळामध्ये जगाला शांततेचा मार्ग असणारा धम्म दिला. आणि ह्या हस्तीमुळे, त्याच्या शरीराच्या अवशेषामुळे पूर्ण जगाला बुद्ध आहे हे माहिती पडले. मित्रांनो, जेव्हा विल्यम क्लॅक्स्टन पेपे याला पिपरावाच्या स्तूपाचे उत्खनन केल्यानंतर त्याला गौतम बुद्धाच्या अवशेषाची पेटी भेटली. परंतु ते अवशेष नक्की गौतम बुद्धाचे आहेत की नाही हे त्याला माहिती पडायला काही दुजोरा नव्हता. तेव्हा त्याने ज्या कलशामध्ये गौतम बुद्धाच्या हस्ती होत्या, शरीराचे अवशेष होते, त्याच्यावर पाली भाषेत काहीतरी लिहिलेले होते. आणि ती पाली भाषा त्याने, त्याचा मित्र, त्याचे नाव होते विन्सेंट आर्थर स्मिथ, त्याने तो मजकूर लिहून विन्सेंट आर्थर स्मिथला पाठवला. आणि मित्रांनो, त्याला काही दिवसातच रिप्लाय भेटला की ह्या हस्ती 100% गौतम बुद्धाच्याच आहेत. आणि मित्रांनो, त्या कलशावर असे लिहिलेले होते की सुखिती भतिनाम सभांगी कानम सपुता दलानम इयाम सलेला निधने बुद्धसा भगवते साकिया नाम.
आणि मित्रांनो त्याचा अर्थ असा होता, मित्रांनो, शाक्य सुकृतीच्या भावंडांनी म्हणजेच गौतम बुद्धाच्या भावांनी या जागेवर त्याचे अवशेष ठेवलेले आहे आणि हे अवशेष त्याच्या पत्नी आणि मुलांशी संबंधित आहे. मित्रांनो गाडलेल्या गौतम बुद्धाला वर काढण्यासाठी ही सगळ्यात मोठी घटना होती. मित्रांनो तसं बघायला गेलं तर त्या टायमापर्यंत गौतम बुद्धाला अजूनही मातीतून पूर्णपणे उकरून काढलं नव्हतं. अजूनही काही घटना घडायच्या बाकी होत्या. म्हणजे मित्रांनो प्राकृत भाषेचा शोध लागला होता. गौतम बुद्धाचे जन्मस्थान भेटले होते, तसेच गौतम बुद्धाचे शरीराचे अवशेष भेटले होते. म्हणजे गौतम बुद्धाचे अस्तित्व होते हे मान्य होते. परंतु मित्रांनो गौतम बुद्धाच्या एवढ्या मूर्ती, एवढे अवशेष हे सगळीकडे का होते? गौतम बुद्धांनी असं कुठलं मोठं काम केलं होतं ज्याच्यामुळे त्या काळचे राजे लोक हे त्याचे मूर्ती बनवून ठेवत होत्या, त्याचे शिलालेख बनवून ठेवत होते, त्याच्या नावाने खूप साऱ्या वास्तू बांधत होते, विहार स्तूप एवढं काही बांधत होते. ते कशामुळे? त्याचं कारण काय होतं? मित्रांनो याचं उत्तर भेटलं 1904 मध्ये. मित्रांनो गोष्ट अशी होती की उत्तर प्रदेशमधल्या सारनाथ या ठिकाणी एक जगतसिंग नावाचा राजा राहत होता आणि त्याचा एक अधिकारी होता. त्याला असे वाटले की त्याच्या राजाच्या नावाने एक मोठं मार्केट आपण बनवलं पाहिजे आणि ते मार्केट बांधण्यासाठी त्याला पुरेशा अशा विटांची गरज होती. मित्रांनो त्याला असे कळले की एका सारनाथ जवळ एका पहाडीच्या जागी, एका जंगलाच्या जागी एक भला मोठा असा एक मातीचा डोंगर आहे की ज्याच्यामधून विटा बाहेर निघतात. त्याने त्या सगळ्या विटा बाहेर काढल्या आणि त्याचं मार्केट बनवलं. परंतु मित्रांनो त्या विटा बाहेर काढताना त्याला जरासुद्धा माहिती नव्हतं की हे गौतम बुद्धाचं स्तूप आहे आणि त्या स्तूपामध्ये त्याला काही अवशेषांच्या पेट्या सुद्धा भेटल्या. त्या शरीराचे अवशेष त्याने गंगा नदीमध्ये त्याने विसर्जित केले. परंतु मित्रांनो ही सगळ्यात मोठी शोकांतिका होती. मित्रांनो त्यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून या जगतसिंगला खूप असा ओरडा पडला की तू असे कसे काही ऐतिहासिक मिळालेले पुरावे तू गंगेमध्ये बहाल केले आणि त्या मिळालेल्या विटांमध्ये तू स्वतःच्या मार्केटचं एक बांधकाम केलं. मग मित्रांनो जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांना माहीत पडल्यानंतर की तिथे काही बुद्धाचे अवशेष मिळत आहेत, तिथे काहीतरी स्तूप, काही एक ऐतिहासिक वास्तू आणि पिलर्स मिळत आहेत, तेव्हा सगळे लोक तिकडे गेले आणि खोदकाम करायला सुरुवात केली. परंतु पाहिजे तशी माहिती ही त्यांना भेटत नव्हती. ती कधी भेटली मित्रांनो? जसं मी तुम्हाला सांगितलेलं 1903 मध्ये ही माहिती भेटली. आणि मित्रांनो तो माहिती काढणारा अवलिया होता ब्रिटिश इंजिनियर O.P. ऑर्टेल. मित्रांनो जेव्हा O.P. ऑर्टेल हा इंग्रज अधिकारी सारनाथ इथे उत्खननासाठी गेला तेव्हा त्याला काय भेटले तुम्हाला माहिती आहे? त्याला भेटले 476 शिलालेख, 47 बुद्धाच्या मूर्त्या, ब्रह्मस्तूप आणि अशोकाचा स्तंभ. मित्रांनो एवढं सगळं भेटल्यानंतर त्याला कळेना की एवढी मोठी गोष्ट या ठिकाणून का भेटली. मित्रांनो त्याला कळायला मार्ग नव्हता की या जागेचं नक्की महत्त्व काय आहे. या जागेवर अशी कुठली मोठी ऐतिहासिक घटना घडली की ज्याच्यामुळे की एवढे मोठे त्याला अवशेष इथे पाहायला भेटतात. मग मित्रांनो त्याने अशोकाच्या पिलरकडे नजर टाकली आणि मित्रांनो त्या अशोकाच्या पिलरवर ब्राह्मी भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये एक मेसेज लिहिला होता आणि तो मेसेज त्याने नीट वाचला तेव्हा त्याला कळलं. जेव्हा गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यांना शांततेचा मार्ग काय हे कळल्यानंतर त्याने सगळ्यात पहिलं प्रवचन ज्या 5 माणसांना दिलं होतं ते 5 माणसं गौतम बुद्धाचे पहिले भिक्षू म्हटले. म्हणूनच सारनाथ या जागेला एवढे महत्त्व होतं. आणि मित्रांनो त्यासाठीच सम्राट अशोकाने तिथे भला मोठा पिलर स्तंभ उभा केला होता. आणि मित्रांनो O.P. ऑर्टेलच्या याच उत्खननामुळे संपूर्ण जगाला सारनाथ हे बौद्ध धर्माचं सगळ्यात मोठं केंद्र होतं आणि तसेच गौतम बुद्धांनी शांततेचा मार्ग हा शोधून काढला ही गोष्ट सगळ्या जगाला निदर्शनास आली. मित्रांनो अशा प्रकारे पाली प्राकृत भाषा ही जगाला मिळाली. तसेच गौतम बुद्धाचं जन्मस्थान भेटलं, गौतम बुद्धाच्या शरीराचे अवशेष भेटले आणि गौतम बुद्धाचं अस्तित्व होतं हे सिद्ध झालं. तसेच गौतम बुद्धाने जगाला शांततेचा मार्ग दिला. ह्या सगळ्या घटना घडत गेल्या. त्याला त्या घटनांना शोधून काढणारे जेम्स प्रिन्सेप, अँटोन फ्युरर, विल्यम क्लॅक्स्टन पेपे, तसेच O.P. ऑर्टेल हे सगळे ब्रिटिश अधिकारी यांना मी सल्यूट करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचा अधिकारी होता ज्याने बुद्धाचं साम्राज्य हे नुसतं भारत नव्हे तर श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश पूर्ण जगामध्ये हे गौतम बुद्धाचं अस्तित्व होतं हे शोधून काढणारा अवलिया होता. तो म्हणजे अलेक्झांडर
कनिंगहॅम. मित्रांनो, अलेक्झांडर कनिंगहॅम हा भारताचा सगळ्यात मोठा, सगळ्यात पहिला हा आर्किओलॉजिस्ट होता आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा पहिला संस्थापक होता. मित्रांनो, या अधिकाऱ्याबद्दल मी काय सांगू. या अधिकाऱ्याने असे काही शोध लावले की ज्याने माहिती पडलं की बुद्ध हा भारताचा अविभाज्य घटक होता आणि 2500 वर्षापूर्वी भारत हा बुद्धमय होता. बुद्धिस्ट राजांची सत्ता होती इथे. बुद्ध हा जगामध्ये सर्वात केंद्रस्थानी होता. भारत हा जगातला एक असा देश होता जेथे बाकीचे देश त्याचे नाव आदराने घेईल. सगळ्या टाईपचे शिक्षण हे भारतामध्ये भेटत होते. बाहेरच्या देशातून लोक भारतामध्ये शिकायला येत होते. तेव्हा बौद्ध राजवट होती. मित्रांनो, अलेक्झांडर कनिंगहॅमने खूप साऱ्या गोष्टींचा शोध लावला. त्याने सांची स्तूपाचा शोध लावला, त्याने कुशीनगरचा शोध लावला, त्याने बोधगयाचा शोध लावला, तसेच त्याने श्रावस्तीचा शोध लावला. तसेच मित्रांनो, त्याने बरूच स्तूपाचा शोध लावला. मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर हा अधिकारी जर नसता तर आपल्याला बुद्ध कधीच मिळाला नसता. तसंच मित्रांनो, याच अधिकाऱ्याने गौतम बुद्धाला पूर्णपणे जमिनीतून उकरून हा जगासमोर आणला आणि त्याच्यामुळे जगाला माहिती पडलं की बुद्ध हा भारताचा आहे. बुद्धाने जो मार्ग दिला तो शांततेचा मार्ग सगळ्या जगाला भेटला आणि तो बुद्ध जन्मला आणि मृतसुद्धा पावला होता भारत या देशामध्ये. मित्रांनो, अलेक्झांडर कनिंगहॅम याच्याच उपकारामुळे आपल्याला हा बुद्ध बघायला मिळतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो, प्लीज जेवढा होईल तेवढा तुम्ही शेअर करा. मित्रांनो, सगळ्या बौद्ध विचारांच्या लोकांना हा इतिहास कळला पाहिजे. आणि मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.